झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। बाबा अरे अथर्व, तूही बघ की पत्रिका। काका इट्स ओके, आईने डिझाईन फायनलाइज केलंय, छानच असेल। मीरा, कुठे चाललीस बडीला घेऊन? ते बडीला अंघोळ घालायची आहे। माळी काका बाहेर वाट बघते। बर, चांगलं जमलंय आता तुझं आणि बडीचं। बरं लवकर ये, पत्रिका आल्या। पत्रिका देवासमोर ठेवताना घरातले सगळे तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे। हो लगेच आले। चल बडी। मीरा, आण आण त्या बडीला इकडे। आज चांगली आंघोळच घालण्यात आल्या। बघा पण येतच नव्हता। असाच करतो, नुसता इकडून तिकडे हुंदडत असतो। आजकाल कंटाळा करायला लागलाय आंघोळ करायचा। अंबिकाबाई साहेब होत आहे ना, त्यांच्यासमोर असे लाड नाही चालायचे त्याचे। पाणी सुरू करायचं राहिलं। हो तू धर पाईप, मी कॉक सुरू करून देतो। बडी थांब। चला, शुभ कार्याला उशीर कशाला? अथर्व, माया, आपण तुमच्या हस्ते पत्रिका देवासमोर ठेवूया। चालेल ना अनन्या? हो चालेल ना। नर्मदा, जा जाऊन हळद कुंकू घेऊन ये। हो आणते आणते हो मी। बडी हळू, आता अंघोळ करायची। हा अजिबात इथे तिथे पळायचं नाही। मीरा, राधाताई तू बरं झालंस तू आली। काल तू रागावून निघून गेलीस, मग मलाच वाईट वाटलं ग। ठीक आहे असू दे ग। बरं काय, आज तू बडीला अंघोळ घालणार आहेस? हो अगं अंघोळ घालायची आहे, पण तो ऐकतोय कुठे? इकडे तिकडे पळतोय नुसता, शेपारलाय नुसता। नाही ग, घरच्यांचं जरा दुर्लक्ष होतंय त्याच्याकडे। अंबिकाताई होत्या ना, तेव्हा असा नव्हता तू। बघ बघ, तू त्याची बाजू घेतेस ना, म्हणून तुला नमस्कार करतोय। वहिनी, हळद कुंकू। दादासाहेब, तुमच्याकडचीच पत्रिका द्या ना, तीच ठेवते देवासमोर। हाय बडी। ए ताई, ताई बाजूला हो अगं। अथर्व, माया, या इकडे। घ्या ही पत्रिका। ही पत्रिका दोघं मिळून देवासमोर ठेवा आणि त्याचा आशीर्वाद घ्या।
चला चला वेळ घालवायला नको, देवापुढे ठेवायचे ना पत्रिका. चला चला या. बडी बडी थांब. ताई ताई बाजूला हो तू. बडीच्या नादात तू पण भिजशील. एक नंबरची धांदरट मुलगी आहे ही, सतत वेंधळेपणा कराय. स्वतःला अजूनही लहान समजते की काय कोण असतो. मूर्ख. चला चला आपल्याला पत्रिका ठेवायची आहे ना. चला ते कुठे बघत बसता. या 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 लवकर चला. चल चल चल. येत आहे ना दादासाहेब? चल. ताई तू अगं बडीच्या नादात तू पण भिजशील. बाजूला हो. ताई तू तू त्या साईडला जा. ताई तू साईडला हो. हा पाईप पण ना अचानक कसं. ताई तू तू इथे ये. बडी बडी थांब. ते कारंजाकडे घे. माफ कर ताई, तुझ्या तुझ्या अंगावर पाणी उडालं ना. नाही नाही ठीक आहे, नाही उडालं माझ्या अंगावर पाणी. मीराला ही अंबिका दिसते. मी जर इथे थांबली तर मीरा आईशी माझी ओळख करून द्यायला जाईल, पण आई मला पाहू शकणार नाही. अशाने मीराला माझं सत्य कळेल. मीरा निघते हा मी. अगं ताई, अगं मंजिरी आईसाहेब आल्यात, त्यांना भेटून जा. अगं आत्ता आत्ता नको. ते काय मी सगळी हातातली कामं तशीच टाकून आले ना तुला भेटायला. आत्ता निघते मी. आणि अगं आमची आहे की ओळख तशी. हा येते येते. अगं बरं. हा काय बडबड चालली होती तुझी? नाही, ती राधाताई आली होती ना, तिच्याशीच बोलत होते. राधाताई? माळी काका, बडीला तुम्ही आंघोळ घाला. हो. मीरा तू आज चल, पत्रिका देवासमोर ठेवायची. बडीची आंघोळ झाली असती आतापर्यंत, पण ती राधाताई आलेली ना, मी तिच्याशी बोलत होते. त्यामुळे जरा मी म्हंटल तिला की तुम्हाला भेटून जा, पण ती नको म्हणाली आणि गेली. मी येते लगेच. हा काका. चला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज